कोणचं काय? नमस्कार, मी हर्षवर्धन गायकवाड. आज आपल्याशी महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात बातचीत करण्यासाठी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून येत आहे. विषय अर्थातच साहजिकच लाईट कटिंगचा. विद्युत कनेक्शन जे महाराष्ट्र सरकारनं अत्यंत अन्यायकारक पद्धतीनं जे वीज कनेक्शन कट करायचं धोरण आखलं आहे, निश्चितच त्या संदर्भात हा विषय आहे. मग माझं एक सामान्य शेतकरी म्हणून महावितरणला असेल किंवा राज्य सरकारला असेल, काही मोजक्या गोष्टी आहेत ते मी आपल्यासमोर मांडतो आहे, राज्य सरकारसमोर मांडतो आहे, महावितरणसमोर मांडतो आहे. आम्ही 100% वीज बिल भरायला तयार आहोत, परंतु मी जे काय आता सांगणार आहे त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार होणार आहे का? आम्हाला 8 तास लाईट 440 व्होल्ट मिळते का? आम्हाला दिवसा लाईट मिळते का? 8 तास आम्हाला 440 व्होल्ट लाईट मिळते का? आमचं जे तुम्ही मीटर रीडिंग करताय ते जेवढी आम्ही लाईट वापरतो आहे तेवढेच तुम्ही करताय का? उन्हाळ्यात आमच्या मोटरीला पाणी नसतं, विहिरीला पाणी नसतं, उन्हाळ्यात आमच्या मोटरी बंद असतात. पावसाळ्यात पाणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे पावसाळ्यातही आमच्या मोटरी बंद असतात. मग अशा पद्धतीनं असं रेडिंग तुम्ही घेताय का? सरसकट तुम्ही रेडिंग घेऊन आमच्यावर अन्यायकारक वीज बिल आमच्यावर लादताय तुम्ही. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे DP ट्रान्सफॉर्मर तुमचा आहे, त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची संपूर्ण जबाबदारी तुमची आहे. त्या ट्रान्सफॉर्मरची ऑइलची लेवल असेल, ते ट्रान्सफॉर्मर जळला तर तो भरून आणण्याची जबाबदारी असेल, किंवा ट्रान्सफॉर्मरची फ्यूज गेलेली असेल, DPतली फ्यूज गेलेली असेल, ती फ्यूज तुमचे कर्मचारी महावितरणच्या येऊन टाकतायत का? हेही या ठिकाणी गांभीर्याने याचाही विचार होतो आहे का? हे देखील आपण पाहिलं गेलं पाहिजे. या कुठल्याही गोष्टी होत नाही आहेत. DP जर जळाला, ट्रान्सफॉर्मर जळाला तर ग्राहकाला वर्गणी करून ट्रान्सफॉर्मर भरून आणावा लागतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पोलवरून मीटरपर्यंत आमचा सप्लाय व्यवस्थित येतो आहे का? 440 व्होल्टनं सप्लाय येतो आहे का? त्यानंतर आम्हाला रात्री तुम्ही लाईट देताय, आम्हाला दिवसा तुम्ही लाईट देऊ शकत नाहीत, तुम्ही आम्हाला रात्री लाईट देताय. या रात्रीच लाईट देण्यानं मध्ये महाराष्ट्रात अत्यंत दुःखद अशी घटना घडली आहे. जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात सख्या 3 भावाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे. जर तुम्ही आम्हाला दिवसा लाईट गेली असती तर कदाचित त्या 3 भावंडाचा जीव वाचला असतं. याचाही कुठंतरी हे 3 भावंड फक्त प्राथमिक होती असे कित्येक जणांचं दुर्दैवी अंत या तुम्ही रात्रीच्या लाईट देण्यामुळे झाला आहे. मग याचाही कुठंतरी गांभीर्याने विचार झाला पाहिजे. यानंतर तुम्ही औद्योगिक क्षेत्राला जशी लाईट देताय, तुम्ही कंपन्याला जशी लाईट देताय, तुम्ही कारखान्याला ज्या पद्धतीनं लाईट देताय त्या पद्धतीनं लाईट तुम्ही आमच्या शेती क्षेत्राला देताय का? याचाही कुठंतरी विचार होणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटना असतील, विरोधी पक्ष असेल किंवा शेतकरी नेते असतील, यांनाही याचं काही स्वैरसूतक नाही आहे. या संदर्भात काही आवाज उठवण्यास तयार नाही आहेत. त्यामुळं ते सध्या या विषयावरती कितपत भूमिका घेत आहेत हे देखील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला समजणं गरजेचं आहे. त्यानंतर सन्माननीय अजितदादा पवार यांचं माया सत्तेत येण्यापूर्वीचं काही व्हिडिओ माझ्यापर्यंत आलेले आहेत. ते व्हिडिओ मी या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमात आपल्यासमोर सादर करावा मला वाटतो. सन्माननीय अजितदादा पवार सत्तेत येण्यापूर्वी काय म्हणाले होते आपण ऐकूया. त्यांनी तेलंगणाचं उदाहरण दिलं होतं. नवीन आहे, 24 तास मोफत वीज देतात. त्यांना मोफत वीज देता येते, या सरकारला का देता येते? किमान अडचणीच्या काळात तरी वीज तोडू नका. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मागेल त्याला शेततळ, मिळालं शेततळ. नुसती गोष्ट मी सभागृहात उठलो, मुख्यमंत्री महोदय तुम्ही चुकीचं सांगताय, मागेल त्याला शेततळ तुम्ही देऊ शकणार नाही, हे शक्यच नाही. नाही म्हणले आम्ही देणार. माझा अजितदादा पवार यांना माझा सामान्य शेतकरी म्हणून सवाल आहे. आता सरकार तुमचं आहे, तुम्ही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाल 10-15 वर्ष तुम्ही महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. तुम्ही म्हणताय अडचणीच्या काळात तरी वीज तोडणी करू नका. मग आता याच्यापेक्षा अडचण ती काय असू शकते? सध्या महाराष्ट्रातला शेतकरी अत्यंत मोठ्या अडचणीत असताना तुम्ही हे तुमचं आसमानी संकट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती लादताय. यानंतर आणखीन एक अजितदादाचा महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे पंप देऊ, हा एक व्हिडिओ माझ्यापाशी आहे. तो हे व्हिडिओ मी आपल्याशी सादर करतोय. आघाडीचं सरकार आणण्याच्या करता आमचे आमदार जास्तीत जास्त निवडून आला. पहिल्या 3 महिन्याच्या आत नाही तुमचा 7-12 फवारा केला तर महाराष्ट्रामध्ये जिथं दुष्काळ पडतो त्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना सूर्यावर चालणारे वीज पंप त्या ठिकाणी दिले जातील. नाही दिली तर पवाराची अवलाद सांगायची. जास्त आमदार निवडून द्या. नाही हे तुमचे प्रश्न सोडवले तर
तर पवाराच्या अवलाद सांगायचो. फायदा तुमचा. आता पवाराच्या अवलाद सांगायचे की नाही हे सन्माननीय अजितदादांनी ठरवावं. अजितदादा म्हणतायत हे नाही केलं तर पवाराच्या अवलाद सांगणार नाही. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु सरकार तुमचं आहे, महाविकास आघाडीच्या संदर्भातलं सरकार आहे. त्यानंतर माझ्याकडे आणखीन एक व्हिडिओ आहे. तो सन्माननीय भारताचे माजी कृषी मंत्री, सन्माननीय शेतकऱ्याचे जाणते राजे म्हणवणारे शरदचंद्रजी पवार साहेब यांचा एक 2017 सालचा एक माझ्यापर्यंत व्हिडिओ आहे. तोही मी या फेसबुकला सरकारचं कुठलंही देणं आणि देणार नाही आणि कोणत्याही प्रकारची सोसायटीचं देणार नाही आणि विजेच बिल देणार नाही. सरकारचं कुठलंही देणं आणि देणार नाही आणि कोणत्याही प्रकारची सोसायटीचं देणार नाही आणि विजेच बिल देणार नाही. या सगळ्याची जबाबदारी आज राज्यकर्त्यांनी घ्यावी. तर एका बाजूला आत्महत्येचा प्रसंग येतोय आणि दुसऱ्या बाजूला हा वसुलीचा वरवंश आमच्या जवळ घेतोय. या दोन्ही गोष्टी आम्ही समजून देणार नाही. या प्रकारचा निर्धार आपण केला नाही. अगदी शरद पवार साहेबांचं मताशी मी सहमत आहे. ते म्हणतायत की आम्ही सरकारचं कोणतंही देणं देणार नाही, आम्ही सरकारची वीज बिलं देणार नाहीत, आम्ही सोसायट्या देणार नाहीत. हे त्यांच्या भाषणातून या ठिकाणी आपण ऐकलं. मग या शरद पवारच्या मताशी मी अत्यंत सहमत आहे. मग याप्रमाणे आम्ही हे वीज बिल देऊ शकत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकरी हा बऱ्याच मोठ्या आर्थिक संकटात गेली अनेक वर्ष आसमानी सुलतानी संकटाला सामोरं जातो आहे. त्यामध्ये त्याच्या कोणत्याच मालाला हमीभाव नाही. वाढत असलेले खतांचं, बी बियाणांचं, औषधाचा दर असतील किंवा सर्वच क्षेत्रातून शेतकऱ्याची होणारी गळचिपी असेल, या सर्वच आर्थिक आसमानी सुलतानी संकटांना शेतकरी सामोरं जात असताना खऱ्या अर्थानं ही जी वीज कनेक्शन कटिंग आहे ती खऱ्या अर्थानं अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी ही वीज कटिंग समजली जाते. 2018-19 सालचा सलग 2 वर्ष दुष्काळ होता. या दुष्काळामध्ये शेतकऱ्याचं काय पिकलं नाही आहे. सलग 2 वर्ष दुष्काळ. त्यानंतर 2020मध्ये आलेली कोरोनासारखी महामारी. या कोरोनासारख्या लॉकडाऊनच्या काळात सगळ्यात जास्त जर नुकसान झालं असेल तर ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं झालं असेल. मग या लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्यानं लाखो रुपयाचा खर्च करून आपला माल अक्षरशः शेतामध्ये रोटरून टाकला आहे, नांगरून टाकला आहे, फुकट वाटला आहे. हेही तितकंच गांभीर्यानं घेणं लक्षात आहे. कोरोनाचा काल जातो. कोरोनाच्या काळातून कुठंतरी शेतकरी सावरतो. तोपर्यंत अतिवृष्टीचं एक आसमानी संकट आपल्या सर्व शेतकरी बांधवावरती आलं आणि या अतिवृष्टीचं संकट इतकं मोठं होतं. संपूर्ण जे होतं ते नव्हतं, वाहून गेलं. कधी मोठी माणसं सांगतायत की कधी पाहिला नव्हता असा पाऊस आम्ही पाहिला. आणि या अतिवृष्टीची मदत सरकारनं किती जाहीर करावी तर एकराला 4,000 रुपये, म्हणजे एका गुंठ्याला 100 रुपये पडतात. मग मला सांगा सरकार, मायबाप सरकार, 100 रुपयाच्या 1 एकर रुपयामध्ये 100 रुपयामध्ये पेरणीचा तरी खर्च निघतो का हो? मग अशी तुम्ही एकरी 4,000 रुपये आम्हाला अत्यंत कमी मदत दिली. मग एकरी 4,000 रुपये मदत देऊन तुम्ही आमच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न केला. पेरणीचा सुद्धा आमचा त्या 100 रुपयामध्ये गुंठ्याचा खर्च निघालेला नाही. त्यानंतर कुठंतरी थोडा लॉकडाऊन कमी होऊन किंवा कोरोनाचा थोडा प्रभाव कमी होऊन कुठंतरी शेतकरी थोडासा संकटातून वर येण्याचा प्रयत्न करत होता. तोपर्यंत हे अन्यायकारक तुम्ही वीज वसुली तुम्ही करत आहात. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यावरती तुम्ही हातोडा मारत आहात. खऱ्या अर्थानं शेतकरी खऱ्या अर्थानं समृद्धच झाला नाही पाहिजे अशी संपूर्ण तुमच्या राज्यकर्त्यांना वाटतं. राज्यकर्त्यांची मानसिकता आहे की शेतकरी जर समृद्ध झाला तर पुढच्या निवडणुकीस वेळेस तुम्ही कोणती आश्वासनं देचाल, आम्ही तुम्हाला चांगलं पाणी देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुमच्या मालाला हमीभाव देऊ, असं खऱ्या अर्थानं जर तुम्ही ही पुढच्या वेळेस निवडणुकीला तुम्ही ही आश्वासनं कुणाला देणार. त्यामुळे तुम्हाला सर्व राज्यकर्त्यांना वाटतं की खऱ्या अर्थानं शेतकरी समृद्ध झाला नाही पाहिजे. ही संपूर्ण राज्यकर्त्यांची मानसिकता आहे. तसं पाहायला गेलं तर आम्हीही मान्य करू की कोरोनासारखी महामारी या देशावर, या राज्यावर आली, त्यामध्ये राज्य संपूर्ण आर्थिक संकटात असेल, हे मान्य आहे. परंतु या राज्य आर्थिक संकटात आहे म्हणून कोणत्या आमदार खासदारांचे वेतन तुम्ही बंद केलेले नाही आहेत, कोणते तुमचे राजकीय कार्यक्रम बंद केलेले नाहीत. संपूर्ण चालू आहे, संपूर्ण डौलामध्ये चालू आहे. तुम्ही आता सध्याला सुद्धा तुम्ही अत्यंत सरकारच्या जाहिरातीवरती तुम्ही खर्च करताय. महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही. अरे काय महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाहीच्या गोष्टी करताय. खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी म्हणून तुमचं सरकार सत्तेत आलं आहे, परंतु खऱ्या अर्थानं महाविकास होतोय की महाभकास होतोय हे माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांना वाटतं. त्यामध्ये
जर राज्य सरकार आर्थिक संकटात असेल तर आम्ही आर्थिक संकटात आहोतच की. आम्हाला तर काय शेतकरी आहे, शेतकऱ्यांच्यावरती आसमानी सुलतानी अनेक संकटांचा वर्षाव होत असतो आणि या संकटातून कुठंतरी शेतकरी वर निघतो. तोपर्यंत तुम्ही अत्यंत बिलासंदर्भात तुम्ही शेतकऱ्याची लाईन गावोगावची कट केली. काल परवा व्हॉट्सअप स्टेटस बऱ्याच जणांचे होते की ज्यांनी सन्माननीय शरद पवार साहेबांचा पावसातला DP ठेवला, त्यांचेही DP सोडवलेत. म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही आता कळायला लागलेलं आहे. जर तुम्ही ही सक्तीची वीज वसुली थांबवली नाही तर येणाऱ्या काळात शेतकरी तुम्हाला कदापि माफ करणार नाही. जर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कोणत्याही तुम्हाला देणं घेणं नाही आहे, सोयरसूतक नाही आहे. विरोधी पक्ष असतील, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष असतील किंवा महाराष्ट्रातील मीडिया असेल, देशातील मीडिया असेल, यालाही काही आमच्या शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही आहे. या ठिकाणी मीडियाला कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत तर मीडियाला गेल्या वर्षी महत्त्वाचा मुद्दा होता तो सुशांत सिंग राजपूतचा. गांजा पिऊन कोण एखादा अभिनेता आत्महत्या करतो त्याच्यावरती तुमच्या TV चॅनलवरती चर्चा रंगतात, परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या कोणत्या प्रश्नावरती जास्त काळ तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही आहेत. सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण असेल, कंगना राणावतचं प्रकरण असेल किंवा टिकटॉक स्टारमध्ये आत्महत्या झालेली पूजा चव्हाणचं प्रकरण असेल, अंबानी आता नुकतंच चालू आहे ते प्रकरण अंबानीच्या घराबाहेरच्या स्कॉर्पिओचं असेल, सचिन वाजे प्रकरण असेल किंवा महाराष्ट्रातल्या तुमच्या मंत्र्यांची काही बरेच प्रकरणं बाहेर येत असतील, त्याच्यावरती तुम्ही चर्चा करताय, मीडिया चर्चा करते. कारण या गोष्टी TRP असू शकतो, परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तुमचा TRP तुमचा नाही आहे. त्यामुळं कदाचित तुम्ही आमच्या शेतकऱ्यावरती लक्ष देत नसाल असं माझ्यासारख्या शेतकऱ्यांना वाटतं. मला पण असं वाटतं की कधी कधी तुमचा कॅमेरा, मीडियाचा कॅमेरा आमच्या बांधावरती आणाच. आणि शेवटी शेतकऱ्यांची लाईट कनेक्शन कट केल्यामुळं कशी त्याची पिकं त्याच्या डोळ्यासमोर जळून जात आहेत. लाखो रुपयांचा खर्च करून आज पाणी असून देखील त्याच्या पिकाला त्याला पाणी देता येत नाही आहे. कारण या सरकारनं आडमोठेपणाचं धोरण स्वीकारून शेतकऱ्यांची लाईट कट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आम्हाला वाटतं तुमचा कॅमेरा कधीतरी त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू पुसण्यासाठी, अश्रू बघण्यासाठी तुमचा कॅमेरा त्या शेतकऱ्यांच्या बांधावरती आणाच आणि दावा असं आम्हाला मीडियाला सांगणं आहे. शेवटी शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगला तर देश जगेल या भावनेतून तुम्ही राज्य करायला हवं. कुठं छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेऊन सरकार, प्रत्येक राजकीय पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन देतो, परंतु बाजीच्या देटालाही हात लावू नका असं सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे? आणि आता अत्यंत आसमानी सुलतानी संकट चालू असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज सोडणारं हे मोगलाई सरकार कुठं? कुठं तर माझ्यासारख्या शेतकऱ्यांना वाटतं त्यांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता, तुमची सत्ता संपादित करता आणि मग असं असताना तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची लाईट का बरं कट केली असावी? त्यानंतर जर ही अन्यायकारक शेतकऱ्यांजवळ आज वीज बिल भरायला पैसे नाही आहेत, खरोखर गंभीर अवस्था आहे. त्याच्या पिकातून हमीभाव नसल्यामुळं अनेक कारणामुळं शेतकरी अत्यंत उद्ध्वस्त झाला असताना शेती करण्याचं त्याच्यात कुठंतरी थोडंफार अवसान आहे. ते अवसान तुम्ही खऱ्या अर्थानं या तुमच्या जाचक जुलमी संकटामुळं कुठंतरी त्याचा अवसान गमावू नका. येणाऱ्या काळात जर ही अन्यायकारक वीज वसुली थांबली नाही आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं तुम्ही वीज कनेक्शन पूर्ववत तुम्ही वीज कनेक्शन नाही केलं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील शेतकरी राजकारण्यांना महाराष्ट्रातील शेतकरी खऱ्या अर्थानं माफ करणार नाही. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.